दुबईच्या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा ही आता बंद झालेली आहे। दुबई विमानतळ परिसरामधील ड्रोन हल्ल्यानंतर विमानसेवा ही बंद करण्यात आली आहे। दुबई हवाई वाहतूक प्राधिकरणाने हा निर्णय घेतलेला आहे। इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर विमानतळ परिसरामध्ये भीषण आग लागली। हल्ल्यापूर्वी इराणने दुबईला इशारा देखील दिलेला होता आणि या हल्ल्यानंतर आता दुबई विमानतळावरील सगळ्या सेवा ह्या बंद करण्यात आल्यात। तर इस्रायलकडून F-35I या जेट विमानांचा युद्धामध्ये आता वापर करण्यात येतोय। 5व्या पिढीतल्या स्टील्थ फायटर जेट विमानांचे फोटो हे देखील आता जारी करण्यात आलेत। मध्य पूर्वेतले सर्वात आधुनिक विमान म्हणून आदिर F-35I याची ओळख आहे। हवेमध्ये आणि हवेमधून जमिनीवरती मारा करण्याची याची क्षमता आहे आणि याचाच वापर आता केला जाणार आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 17वा दिवस आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरती हल्ले हे सुरूच आहेत। इराणकडून देखील प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड असं प्रत्युत्तर दिलं जात आहे। आज 17व्या दिवशी देखील हे हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच असल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि इस्रायलचे इराणवरती हल्ले सुरू आहेत। इस्रायली हल्ल्यामध्ये इराणचं अवकाश संशोधन केंद्र हे उद्ध्वस्त झालेलं आहे। तेहरानमधील ताराश अंतराळ केंद्रावरती मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचेच व्हिडिओ हे देखील आता समोर आलेले आहेत। तेहरानमधलं ताराश अंतराळ केंद्र हे आहे आणि याच अंतराळ केंद्रावरती जोरदार असा हल्ला करण्यात आला आहे, ज्यामध्ये या अंतराळ केंद्राचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। आणि इराणच्या कोम शहरामध्ये जोरदार बॉम्ब हल्ले झालेत। कॉन्क्रीट कारखान्यावरती क्षेपणास्त्र हल्ला झालेला आहे। या हल्ल्यामध्ये कारखाना हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी ही सुदैवाने झालेली नाहीये, मात्र या कारखान्याचं प्रचंड असं नुकसान झालंय। अमेरिकेने इराणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केल्याचा दावा केलाय। अनेक इराणी लष्करी तळ हे उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे। अमेरिकन लष्कराने हल्ल्याचा व्हिडिओ हा पोस्ट केलेला असून इराणच्या लष्करी क्षमता नष्ट झालेल्या आहेत असं देखील अमेरिकेने म्हटलंय। आणि इराणकडून इस्रायलवरती सेजल या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा मारा सध्या सुरू आहे। इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी सेजिल हे क्षेपणास्त्र सध्या वापरलं जात आहे। इराणने इस्रायलच्या हवाई नियंत्रण कक्षाला लक्ष्य केलेलं आहे। आणि भारतासाठी एक दिलासादायक बातमी, भारताचं शिवालिक जहाज आज दुपारी 2 वाजता गुजरातला पोहोचणार आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतून येणारं शिवालिक हे पहिलं जहाज आहे। तर नंदादेवी जहाज देखील होर्मुझ पार करून भारताच्या दिशेने रवाना झालंय। शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांमध्ये LPG गॅस आहे। दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये भारताची 22 जहाजं अडकलेली आहेत। 22 पैकी 6 जहाजांमधून LPG गॅसची वाहतूक करण्यात येते, तर 4 जहाजांमध्ये कच्चं तेल आहे। एका जहाजामध्ये LNG वाहून आणला जातोय, तर एका जहाजामध्ये रसायनं आणि त्याचबरोबर 3 जहाजांमध्ये कंटेनर्स आहेत। भारतीय ध्वजांकित तेलवाहू जहाज UAEच्या फुजैराहून सुखरूप भारताकडे आता रवाना झालंय, अशी माहिती केंद्र सरकारने दिलेली आहे। फुजैराह तेल केंद्रावरती भारतीय ध्वजांकित जग लाडकी हे जहाज तेल भरत असताना या केंद्रावरती शनिवारी हल्ला झालेला होता। मात्र सुमारे 80,800 टन कच्चं तेल घेऊन जग लाडकी हे जहाज आता काल सकाळी 10:30 वाजता फुजैरामधून सुखरूप भारताच्या दिशेने निघालेलं आहे। पश्चिम आशियातल्या युद्धग्रस्त भागामधून सुखरूप येणारं हे 4थं भारतीय ध्वजांकित असं जहाज आहे। जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चिंतेमध्ये आहेत। त्यामुळे ट्रम्प यांनी तेल ग्राहक देशांना आवाहन केलेलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीत मिळून पेट्रोलिंग करू असा प्रस्ताव ट्रम्प यांनी दिलेला आहे।
दरम्यान ट्रम्प यांचा प्रस्ताव ऑस्ट्रेलियानं फेटाळलाय. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नौदल पाठवण्यासाठी ऑस्ट्रेलियानं नकार दिलेला आहे. ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियासह अनेक देशांना तेल वाहतूक सुरळीत करण्यासाठी होर्मुझमध्ये पेट्रोलिंग करण्याचा प्रस्ताव दिलेला होता. आणि ऑस्ट्रेलियानंतर जपाननं देखील डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारलाय. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पेट्रोलिंग करण्याचा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. होर्मुझमध्ये जहाजांच्या संरक्षणासाठी नौदल पाठवण्याचा विचार नाही असं स्पष्टीकरण हे पंतप्रधान सोनेई ताकायची यांनी दिलेलं आहे. आम्हाला स्वतंत्रपणे काय करता येतं ते पाहत आहोत असं देखील ताकायची यांनी म्हटलेलं आहे. आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ इराणच्या दूतावासाला भेट देणार आहेत. सपकाळ मुंबईतल्या इराणच्या दूतावासाला सकाळी 11 वाजता भेट देण्यासाठी जाणार आहेत. तर सपकाळ हे खामेनी यांच्या मृत्यूनंतरचा शोक संदेश देण्यासाठी जाणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी इराण संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता सपकाळ ही भेट घेण्यासाठी जाणार आहेत. आणि नाटो देशांना डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलाय. इराण युद्धामध्ये सोबत न आल्यानं ट्रम्प यांनी हा इशारा दिलेला आहे. सोबत या अन्यथा नाटो देशांचं भविष्य हे वाईट राहील असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. ट्रम्पना होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी नाटो देशांचं सहकार्य हवंय. द फायनान्शियल टाइम्सच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी ही सगळी आगपाखड केलेली आहे. सगळ्या देशांनी मिळून होर्मुझमध्ये पाळत ठेवू असा देखील ट्रम्प यांनी प्रस्ताव मांडलेला आहे. Working with us for the policing of the strait. And I think we're getting good response. If we do, that's great. And if we don't, that's great too. Remember, like as an example, in many cases, the NATO countries, we're always there for NATO. We're helping them with Ukraine. There's many experts got a notion that it doesn't affect us, but we help them. It'd be interesting to see what country wouldn't help us with a very small endeavor, which is just keeping the strait open. And by comparison, is a small. It's small because Iran has very little firepower left. Their missiles are down to a low number. You see, they're shooting very you know what? There's not very many of them. And because we've decimated their manufacturing capability, likewise the drones are way down. They're down to about 20%, but they still have some. पुढची बातमी पाहूयात. भारताची गुंतवणूक असलेल्या इराणच्या चाबहार बंदरावरती अमेरिकेच्या लढाऊ विमानाच्या घिरट्या सध्या सुरू आहेत. FA-18 सुपर हार्नेट विमानांची उड्डाणं ही सध्या होत असल्याचं दृश्य दिसून येत आहे. उड्डाणावेळी विमानांना इराणनं लक्ष न केल्याबद्दल आश्चर्य देखील व्यक्त होत आहे. चाबहार बंदराची उभारणी भारताच्या माध्यमातून झाली आहे. चीनी गुंतवणूक असलेल्या पाकिस्तानातील ग्वादार बंदराला आव्हान देण्यासाठी चाबहार बंदरासाठी भारतानं पुढाकार घेतलेला आहे. आणि त्यामुळे हे एक प्रकारे भारताचंच बंदर मानलं जातं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.